अभिनेता विकी कौशल याची प्रमुख भूमिका असलेला बहुप्रतीक्षित छावा हा सिनेमा 14 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला। छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर पाहून सगळेच प्रेक्षक अत्यंत भारावून गेलेत। खूप चांगला आणि मोठा प्रतिसाद प्रेक्षकांनी या सिनेमाला दिलेला आहे। छावा या सिनेमाच्या निमित्तानं छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास संपूर्ण देशाला आणि जगाला समजायला हवा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या चित्रपटाची निर्मिती केल्याचं दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी सांगितलेलं आहे। छावा या सिनेमाची सध्याची बॉक्स ऑफिसवरची कमाईची आकडेवारी पाहता हा सिनेमा येत्या काही दिवसात बॉक्स ऑफिस कलेक्शन मध्ये मोठा इतिहास रचेल असा अंदाज अनेक चित्रपट समीक्षकांनी दुसऱ्याच दिवशी मांडलेला आहे। या सिनेमानं खरं तर रिलीजच्या पहिल्याच दिवशी 33 कोटींची कमाई देखील केलेली आहे। आमची प्रतिनिधी तेजल चौकेकर खोत हिनं नुकताच सिनेमागृहामध्ये हा छावा सिनेमा पाहिलाय आणि ती आपल्यासोबत सध्या जोडली गेलेली आहे। तर तेजल, नेमका काय माहोल होता थिएटरमध्ये? विकी कौशलचा अभिनय नेमका कसा होता आणि एकंदरीतच चित्रपट तुला कसा वाटला? खरं तर छावा हा चित्रपट प्रत्येक तरुणाईने पाहणं खरंच खूप गरजेचं आहे। आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास त्या चित्रपटात संपूर्ण आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर चित्रपट चालू झाल्यानंतर सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन दाखवलं आणि त्यानंतर औरंगजेब तो जल्लोष साजरा करत असतो आणि जल्लोष साजरा केल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांची एंट्री दाखवण्यात येते आणि जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांची एंट्री दाखवतात म्हणजेच विकी कौशल जो भरतस्त असा पूर्ण स्क्रीनवर दिसतो त्यावेळेस चित्रपटगृहात एकच आवाज, एकच जयघोष होतो, छत्रपती संभाजी महाराज की जय। आणि तो अंगातच अक्षरशः जोश येतो की आपण मराठा आहोत, त्याचा खूप अभिमान वाटतो हा सिनेमा पाहिल्यानंतर। सिनेमात विकी कौशलची भूमिका तर खूपच उत्तमरित्या त्याची जी संपूर्ण मेहनत आहे इतक्या वर्षांची या छावा चित्रपट करतानाची ती पूर्णतः त्याच्यामध्ये दिसते। आणि त्यानंतर रश्मिका मंदाना जरी ती साऊथची असली तरी तिने महाराणी एका योद्ध्याची राणी कशी असावी हे त्या चित्रपटात तिच्या भूमिकेतून आम्हाला पाहायला मिळालं। एक येसूबाई कशी असावी ते पाहायला मिळालं। त्यानंतर चित्रपटाचा शेवट हा अक्षरशः डोळे ओलावणारा, डोळे पाणवणारा आहे, कारण संभाजी महाराजांचं निधन अक्षरशः खूप अंगावर काटा आणण्यासारखं आहे। प्रत्येक गोष्ट जी औरंगजेबनी जो जुलूम संभाजी महाराजांवर केला आहे तो संपूर्ण त्यात दाखवण्यात आला आणि ते पाहताना अक्षरशः डोळे पाणवले होते। चित्रपटाची एंडिंग खूपच इमोशनल करणारी होती। चित्रपट जसा संपतो तसा प्रेक्षक देखील चित्रपटगृहात खूप थंड होतो, म्हणजे अगदीच सायलेंट झोनमध्ये सगळेच प्रेक्षक चित्रपटगृहातून बाहेर निघतात, कारण तो जो आपला योद्धा असतो छत्रपती संभाजी महाराजांचा जो मृत्यू दाखवण्यात आला आहे ते पाहिल्यानंतर अक्षरशः कोणालाच डोळ्यातून पाणी आवरण्याचं झालं आहे। त्यामुळे खूप चित्रपट इमोशनल करणारा आहे, तुम्ही नक्की पहा। ठीक आहे तेजल, धन्यवाद तू ही जी माहिती दिलीस त्याबद्दल। आणि तेजलची ही खूप प्रतिक्रिया अत्यंत बोलकी आहे, कारण ज्या व्यक्तींनी आतापर्यंत हा सिनेमा पाहिलेला आहे त्या प्रत्येक व्यक्तीला एकीकडे संभाजी महाराजांचं शौर्य देखील पाहायला मिळालेलं आहे, तर तिकडे ज्या पद्धतीनं औरंगजेबानं ज्या पद्धतीनं वागणूक दिली संभाजी महाराजांना ते पाहिल्यानंतर अनेकांचे डोळे देखील ओलावलेले आहेत। अभिनेता विकी कौशलनं एक पोस्ट सुद्धा केली। काय नेमकी पोस्ट आहे विकी कौशलची आपण पाहूया। तुमच्या प्रेमामुळे आज छावा खऱ्या अर्थानं जिवंत झाला। तुमचे मेसेजेस, फोन, व्हिडिओ, चित्रपट पाहताना तुम्हाला आलेले अनुभव या सगळ्या गोष्टी पाहून मी भारावून गेलोय। मी सगळं काही पाहतोय आणि चित्रपटाला मिळणारं प्रेम पाहून प्रचंड सुखावलोय। तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल मनपूर्वक आभार। छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास, त्यांची शौर्यगाथा सिनेमागृहांमध्ये जाऊन अनुभवल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। जर विश्वास साथीला असेल तर युद्ध सुद्धा एखाद्या उत्सवासारखं वाटतं। अशा आशयाची ही पोस्ट अभिनेता विकी कौशलनं केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।